देखील या शिष्टमंडळामध्ये आता सहभागी होते। रईस शेख या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये सगळे नेते हे अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी म्हणून मंत्रालयामध्ये जातील। तरी दोन दृश्य आपण पाहताय। सर्वपक्ष शिष्टमंडळाची शिवालयामध्ये एकीकडे बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। काही वेळात सर्वपक्ष शिष्टमंडळ हे निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत। त्यांच्याकडून निवेदन दिलं जाणार आहे। एक चर्चा जी आहे ती यावेळेला केली जाईल आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, निवडणूक आयुक्त कार्यालयामध्ये देखील अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। नक्कीच निकेला, खरं तर महाविकास आघाडीचे सर्वच दिग्गज नेते मंडळी जे आहेत ते आज चोकलिंगम जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना भेटायला येणार आहेत। त्यामुळे या सगळ्या भेटीच्या दरम्यान या सगळ्या नेत्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं दिली जाणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्या सगळ्या उत्तरांसाठीच ही सगळी बैठक जी आहे ती चोकलिंगम यांच्या दालनामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। कारण की सातत्यानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी हे मतचोरीच्या मुद्द्यावरतून आणि मतदार यादीच्या घोळावरतून पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। मात्र शिवालय या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी।